नवरा गेल्यानंतर 4 दिवसातच लोकांनी ठरवून टाकलं ती चुकीचीच होती. कोणताही पुरावा नाही, कोणतीही चौकशी नाही, फक्त कुजबूज. ती जरा जास्तच मोकळी होती. नवऱ्याचं लक्ष घराकडे राहिलं नाही, त्याला तीच कारणीभूत. बघा, देव काही उगाच शिक्षा देत नाही. ती ऐकत होती पण काही बोलत नव्हती. नवऱ्याच्या फोटोसमोर बसून ती रोज दिवा लावत होती. लोक म्हणत होते नाटक आहे, पण कुणालाच दिसत नव्हतं की त्या दिव्यासोबत तिचं आयुष्यही हळूहळू जळत होतं. सिंदूर पुसला गेला, मंगळसूत्र काढलं गेलं, पण शंका मात्र तिच्या अंगावर कायमची चिकटवली गेली. आई म्हणाली, थोडं सहन कर. लोक आहेत, बोललीस तर अजून बिघडेल. ती शांत राहिली, कारण तिला माहिती होतं, या समाजात स्त्रीचं बोलणं म्हणजे पुरावा नसलेला गुन्हा असतो. शेजारच्या बायका बोलायच्या थांबत नव्हत्या. कोणी तिच्या कपड्यांवर लक्ष द्यायचं, कोणी तिच्या हसण्यावर, कोणी तिच्या एकटं बाहेर जाण्यावर. ती हसणं बंद केलं, बाहेर जाणं बंद केलं, आरशात पाहणंही बंद केलं, पण तरीही समाज थांबला नाही. एक दिवस सासऱ्यांनी थेट विचारलं, खरं खरं सांग, काही लपवत तर नाहीयस ना? त्या प्रश्नाने ती आतून तुटली, कारण ज्याच्यासाठी तिने आपलं सर्व दिलं त्याच घरात तिच्या चारित्र्यावर संशय होता. त्या रात्री तिने पहिल्यांदा विचार केला, मी दोषी आहे का की मला दोषी बनवलं जातंय? दिवस गेले, महिने गेले, तिने स्वतःला सावरायला सुरुवात केली. नोकरी शोधली, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच समाज पुन्हा बोलू लागला, विधवा असून नोकरी, इतकी आत्मविश्वासात कशी? नवरा गेला आणि हिला काय फरक पडतोय? ती ऐकत होती, यावेळी ही शांत होती, पण ही शांतता वेगळी होती. ही शांतता आता कमकुवतपणाची नव्हती, ती तयारीची होती. एक दिवस अचानक सत्य बाहेर आलं. नव्याच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर आलं. त्याच्या जवळच्या माणसाची फसवणूक, त्याच्यावरचा आर्थिक दबाव आणि त्या दबावाने घेतलेला चुकीचा निर्णय. ती निर्दोष होती, हे कागदांवर सिद्ध झालं. लोक गप्प झाले. जे रोज बोलायचे ते नजर चुकवू लागले. जे प्रश्न विचारायचे ते आता मौनात गेले. सास्यांनी पहिल्यांदा डोळ्यात डोळे घालून पाहिलं. आईने तिला घट्ट मिठी मारली. आणि समाजाने काहीच म्हटलं नाही. ती उभी होती, सरळ, शांत, आत्मविश्वासात. ती काही बोलली नाही, कारण आता तिला काही सिद्ध करायचं उरलं नव्हतं. जाताना तिने फक्त एवढंच म्हटलं, लोक म्हणाले मी चुकीची आहे, पण कुणी विचारलं नव्हतं, मी तुटले कधी आणि स्वतःला सावरलं कधी. आणि त्या दिवशी पहिल्या